नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष तोंडारे, मराठवाडा रिजन मधला पहिला डेडिकेटेड ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन म्हणून मी काम करतोय. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग ह्याचं प्रमाण अलीकडच्या काळात खूप वाढत चाललेलं आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण स्तनाचा कर्करोग का होतो, त्याचा मुलं होण्याशी स्तनपानाशी काय संबंध आहे, नेमके त्याच्यासाठी कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत. आपल्या देशांमध्ये पाश्चात्य देशांपेक्षा स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण खूप कमी आहे, पण त्या मानाने मृत्यू खूप जास्त होतात. ह्याची नेमकी काय कारणं आहेत? मॅमोग्राफीचा स्तनाचा कर्करोग लवकर शोधून काढण्यामध्ये कसा उपयोग होतो, ह्या सगळ्यांबाबतीत अजूनही जागरूकता कमी आहे. स्तनाचा कर्करोग म्हणजे स्तन पूर्ण काढून टाकणे हा एक खूप मोठा गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. माझ्या मागच्या 12 ते 13 वर्षांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या ट्रीटमेंटच्या अनुभवात मला असं लक्षात आलं आहे की खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्तनाच्या कर्करोगाच्या पेशंट्समध्ये स्तन वाचवून ऑपरेशन करू शकतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय किंवा कॅन्सर परत होण्याची रिस्क वाढते असे नाहीये. स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन ट्रीटमेंट, टार्गेटेड थेरपी, हॉर्मोनल ट्रीटमेंट अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या उपायांमुळे आज मी हे आत्मविश्वासाने सांगू शकतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून आपण जगात चालू असलेल्या प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जशी ट्रीटमेंट पेशंट्सला मिळते तशी ट्रीटमेंट देऊ शकतो. स्तनामध्ये गाठ असेल, स्तनाच्या त्वचेवर सूज असेल, निप्पल आत ओढलं गेलं असेल, निप्पलमधून रक्तस्राव होत असेल, काखेत किंवा गळ्यात गाठ असेल किंवा साध्या स्तनांमध्ये दुखत असेल, अशा प्रकारच्या कुठल्याही स्तनाशी संबंधित समस्यांसाठी तुम्ही मेडिकवर हॉस्पिटल येथे मला येऊन भेट देऊ शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता.